नमस्कार, मी डॉक्टर स्वरदा अंबर्डेकर, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ. आपल्या समाजात खरं तर अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज आहेत मूळव्याधीबद्दल. तर त्यापैकी काही गैरसमज मी आज दूर करण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओमार्फत. आज आपण मूळव्याध म्हणजे काय एक्झॅक्टली ते आपण बघणार आहोत. या आकृतीमध्ये आपण ॲनल कॅनलची म्हणजेच गुदद्वाराची रचना आपण पाहत आहात. याची लांबी साधारणतः 4 सेंटीमीटर असते. म्हणजे इथपासून इथपर्यंत ही एवढीच आपली ॲनल कॅनल असते. त्या वरचा जो भाग आहे हा आतड्यांचा पुढचा भाग चालू होतो. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की या भागामध्ये काही रेषांनी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर हा भाग म्हणजे काय असतो एक्झॅक्टली ते मी तुम्हाला सांगते. जसं मी सांगितलं, आपल्या ॲनल कॅनलच्या म्हणजे गुदाशयाच्या आतल्या बाजूला एक मऊ गादीसारखा भाग असतो किंवा त्याला आपण कुशनिंग म्हणतो, ॲनल कुशनिंग. ठीक आहे. तर ह्याचं महत्त्वाचं काम हे असतं की आपल्या मलप्रवृत्तीवर म्हणजे आपल्याला मोशनचं सेन्सेशन आल्यानंतर ते कंट्रोल करण्याची किंवा नियंत्रित ठेवण्याची जी आपली क्षमता आहे ती या भागावरती डिपेंड करते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा मोशन्स पास होत असतात त्यावेळेला ते स्मूथली पास व्हावेत यासाठी ही जागा हेल्प करते. हे जे कुशन्स आहेत किंवा जो मऊ भाग तयार होतो गादीसारखा, तर त्याच्या एक्झॅक्ट खाली आपल्या शरीरावरती जशा वेन्सचं जाळं आहे तसंच 8 ते 10 वेन्स याच्या खाली पण असतात. या वेन्सचं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाकीच्या वेन्सपेक्षा या वेन्स खूप नाजूक असतात आणि ह्याच्यावर सतत प्रेशर आल्यामुळे म्हणजेच तुम्ही समजा जोर लावत असाल किंवा इव्हन महिलांमध्ये प्रसूतीच्या वेळेला जे प्रेशर येतं त्यामुळे या वेन्स स्वतःची कार्यक्षमता गमावून बसतात. कार्यक्षमता गमावणे म्हणजे आता एक्झॅक्टली काय? तर कार्यक्षमता गमावल्यामुळे जे रक्त पूर्ण सर्क्युलेशनमध्ये परत जायला पाहिजे ते तिथेच शिरांमध्ये साठून राहायला लागतं आणि त्या शिरा हळूहळू फुगतात किंवा फुलतात. जशी जशी शिरांची कार्यक्षमता नष्ट होत जाते तशी तशी सूज अजून वाढत जाते आणि ह्या शिरांच्या सुजेसोबतच ही सूज ही आपल्याला त्या कुशनवरती किंवा जो गादीसारखा मऊ भाग असतो त्याच्यावरतीही दिसायला लागते. या कालावधीमध्ये जर त्या भागावर येणारं प्रेशर जर कमी होऊ शकलं नाही किंवा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर थोड्याच दिवसात ही सूज ही बाहेरच्या साईडला सुद्धा दिसू लागते आणि त्यालाच आपण पाईल्स किंवा हिमोरॉइड्स असं म्हणतो. मराठीमध्ये ह्यालाच आपण मूळव्याध असं म्हणतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाईल्सची किंवा मूळव्याधीची सुरुवातीची अगदी न समजून येण्यासारखी काही लक्षणं असतात, तर ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो फॉलो अस, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.